कबड्डीच्या मॅचेस सुरू असताना अचानक पोलीसची गाडी आली राव. तो विषय असा आहे की आपल्याला कबड्डी खेळायला जायचाच उरडले, पण कबड्डी खेळणारे आम्ही मोठे नाही आहे बरं. त्या मॅचेस आहेत भाऊ 18 वर्षातील, आणि आपल्या टीममधल्या लहान पोराची लय इच्छा होती तरी खेळायला जायची. म्हटलं चला मग, तसं बी आपल्याला उद्या काही काम नाही. लय दिवस झाले कबड्डीच्या मॅचेस खेळायला बी गेलो नाही, पाहायला बी गेलो नाही. ते पोरं जायलाच पुढे, आम्ही तिकच राहिलो होतो मागे. पहिले तर आलो आम्ही शेगाव, तिथून आलो आम्ही डायरेक्ट उरड. अरे शंकर, कधी आपली मॅच? म्हणे भाऊ आपली मॅच 18वी आहे डायरेक्ट. मी कमी जरी म्हटलं तर 4-5 घंटे आरामशीर लागतात. बरं ठीक आहे, ते जाऊ द्या तिकडे. तुम्ही जेवण करून आले का सगळे? ते म्हणत आम्ही सगळे जेवण करून येला. म्हटलं ठीक आहे मग तुम्ही थांबा वाटीस, आम्ही आलोच निंब्या फाटवून जेवण करू. चला हॉटेलीत जेवण करायला आलो की समजतच नाही की भाजी कोणती घ्या. त्यातल्या त्यात मेनू कार्ड मी हाती देऊन दिल्या दोघींना. दिल्या मग भाऊ मी 2 भाज्या सांगून. मस्त जेवण झालं भाऊ, एकच नंबर. आता काही टेन्शन नाही. रात्रभर जेवण झाल्यावर मला लक्षात आलं की निक्या बी उपाशीच येला. मग त्याच्यासाठी सोबत पार्सल घेऊन घेतलं. तिकडून आलो आम्ही डायरेक्ट कबड्डीच्या ग्राउंडवर. आमने तर 18 वर्ष आतील होते, पण काही पोरायले पाहून असं वाटू राहिलं की साला आपण 18 वर्षाचा होतो तेव्हा लयच लहान होतो राव. नाताचे काही पोरं तर ह्या रोटेचे रोटे. पोलीसची गाडी येऊन डायरेक्ट ग्राउंडच्या पुढेच थांबली राव. काय झालं कहून आली पोलीसची गाडी करता करता पुरी पब्लिक तिकडे चालली गेली. पण मग समजलं की रोडावर पोराने गाड्या लावल्या होत्या म्हणून ते गाडी थांबली होती तिथं. पुऱ्या